श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कधीपासून मनात इच्छा असलेली आज इच्छा पूर्ण झाली आहे। आज आमच्या घरात नवीन देव्हारा आणला आहे। अगदी छान असा लाकडाचा देव्हारा आम्ही आज घरात आणला। हे प्रभू, आज आमच्या घरात नवीन देव्हाऱ्याची स्थापना होत आहे। आम्ही तुमच्या चरणी नम्रपणे प्रार्थना करतो की तुम्ही आमच्या घरात आहात आणि आमच्या जीवनात आहात। हे प्रभू, आम्ही तुमच्या भक्तीने आणि प्रेमाने तुम्हाला पूजू इच्छितो। आम्ही तुम्हाला आमच्या हृदयात स्थान देतो। आम्ही तुम्हाला आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू मानतो। हे प्रभू, आम्ही तुम्हाला आमच्या घरात आणले आहे। आम्ही तुम्हाला आमच्या जीवनात आणले आहे। आम्ही तुम्हाला आमच्या सर्व कामात, सर्व विचारात आणि सर्व भावनात आणू इच्छितो। हे प्रभू, आम्ही तुम्हाला आमच्या घरात आणले आहे। आम्ही तुम्हाला आमच्या जीवनात आणले आहे। आम्ही तुम्हाला आमच्या सर्व कामात, सर्व विचारात आणि सर्व भावनात आणू इच्छितो। शुचिर्भूत्वा जायत पूजा, शुचिर्भूत्वा जायत जप, शुचिर्भूत्वा जायत ध्यानम, शुचिर्भूत्वा जायत स्मृतिः। हा श्लोक म्हणून आम्ही आमच्या घरात देव्हाऱ्यातील स्थापना केली। या श्लोकचा अर्थ आहे, पूजा, जप, ध्यान आणि स्मरण करताना शुचिर्भूत होणे आवश्यक आहे। प्रार्थना, हे प्रभू, आम्ही तुम्हाला आमच्या घरात आणले आहे। आम्ही तुम्हाला आमच्या जीवनात आणले आहे। आम्ही तुम्हाला आमच्या सर्व कामात, सर्व विचारात आणि सर्व भावनात आणू इच्छितो। हे प्रभू, आम्ही तुम्हाला नमस्कार करतो। आम्ही तुम्हाला प्रणाम करतो। श्री स्वामी समर्थ। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। नवीन देव्हाऱ्याजवळ दीप प्रज्वलनासाठी 2 छान समय आम्ही घेतले आहेत। अगदी देव्हारा पण नवीन आणि समय पण नवीन, त्यामुळे एकदम छान असं प्रसन्न वातावरण आमच्या देवघरात झालेलं आहे। नवीन देव्हाऱ्यात दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते। दीप प्रज्वलन करताना गायत्री मंत्र किंवा आपल्या इष्टदेवांच्या नामाचा जप करावा लागतो। आम्ही आमच्या कुलदेवतेचं नामस्मरण केले आहे। देव्हाऱ्यात ताज्या फुलांचा वापर करणे शुभ मानले जाते। फुले आपल्या भक्तीचे प्रतीक आहेत आणि देवाला प्रसन्न करतात। देव्हाऱ्यात अक्षदा म्हणजेच तांदूळ आणि कुंभ पाण्याचा कलश ठेवणे शुभ मानले जाते। अक्षत समृद्धीचे प्रतीक आहे आणि कुंभ शुद्धतेचे प्रतीक आहे। घंटा वाजवणे, देव्हाऱ्यात घंटा वाजवणे शुभ मानले जाते। घंटा वाजवल्याने आपले मन शुद्ध होते आणि देवाला प्रसन्न केले जाते। प्रार्थना आणि भजन,
देवाऱ्यात प्रार्थना आणि भजन करणे शुभ मानले जाते. प्रार्थना आणि भजन आपल्या भक्तीचे प्रतीक आहेत आणि देवाला प्रसन्न करतात. देवाऱ्यात अभिषेक करणे शुभ मानले जाते. अभिषेक आपल्या भक्तीचे प्रतीक आहे आणि देवाला प्रसन्न करतो. देवाऱ्यात आरती करणे शुभ मानले जाते. आरती आपल्या भक्तीचे प्रतीक आहे आणि देवाला प्रसन्न करते. देवाऱ्यात प्रसाद ठेवणे शुभ मानले जाते. प्रसाद आपल्या भक्तीचे प्रतीक आहे आणि देवाला प्रसन्न करतो. देवाऱ्याची शुद्धी नियमितपणे करणे आवश्यक आहे. देवाऱ्याची शुद्धी आपल्या भक्तीचे प्रतीक आहे आणि देवाला प्रसन्न करते. देवाऱ्याची पूजा नियमितपणे करणे आवश्यक आहे. देवाऱ्याची पूजा आपल्या भक्तीचे प्रतीक आहे आणि देवाला प्रसन्न करते. परंपरा पालन करणे शुभ मानले जाते.